श्रीराम जय जय राम. भगवंताला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे. मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण होय. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पाप कसे म्हणावे. जो काळ भगवंत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात नाही का स्वतःला विसरू. मला सगुण प्रेम येत नाही असं जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरु आज्ञाप्रमाणेच बीज निर्गुणातच आहे हे लक्षात ठेवावे. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली. यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. गुरु आज्ञाप्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे कार्य काय आहे. मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा असे म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थाचे नाव घेऊन मी सांगतो की तुम्ही नामाची वाट कधी सोडू नका. समर्थांचे नाव घेऊन मी सांगतो की तुम्ही नामाची वाट कधीही सोडू नका. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत रामकर्ता असे म्हणून प्रपंच करतात. करते पण तुम्ही आपल्याकडे घेतले तर सुखदुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो. मग भगवंता करता नाही का तसे करता येणार. तळमळ पाहिजे की मग सर्व काही होते. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थाने फार चांगले उत्तर दिले आहे. ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसरला त्या क्षणी मुक्ती मिळेल. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केला तर प्रेम नाही का येणार. नाचावे बागडावे पण भगवत भजनाला विसरू नये. भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्मांचे आणि शास्त्रांचे सार आहे. नामात प्रेम काय येत नाही तर नाम घेत नाही म्हणून. श्रीराम. तुला शरण आलो रामा तुझ्याच मी झालो. तुझ्याच मी झालो रामा तुझ्याच मी झालो. देह विसराया निर्गुणात दाया. सहवास लाभण्यास नाम घेत आलो. नाम घेत आलो रामा तुझाच मी झालो. तुला शरण आलो रामा तुझाच मी झालो. धरुनिया करी देहातीत करी. धरुनिया करी देहातीत करी. विसर पाड वासनांचा काकुळती आलो. काकुळती आलो रामा तुझाच मी झालो. तुला शरण आलो रामा तुझाच मी झालो. नाम रुची दे दे
संत संग दे दे, नाम रुची दे दे, संत संग दे दे, तुझा लाभ हाच ध्यास, नामी गुंतलेलो, नामी गुंतलेलो रामा, तुझ्याच मी झालो, तुला शरण आलो रामा, तुझ्याच मी झालो, तुझाच मी झालो, तुझाच मी झालो. श्रीराम